विद्यार्थी मित्रांनो, विषय कॉम्प्युटर, इयत्ता 10वी, सेकंड व्हिडिओ आहे. यात प्रकरण नंबर 2 HTML मा हेड आणि बॉडी विभाग यातील OMR बघणार आहोत आपण. तर OMR कडे वळूया. पहिला प्रश्न, નીચેનામાંથી કયા બે HTML કોડના બે મૂળભૂત વિભાગો બનાવે છે? 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला PDF दिसत आहे. ज्या ऑप्शनच्या खाली रेड लाईन असेल ते उत्तर आपलं असेल. तर HTML ना कोडना બે મૂળભૂત વિભાગો बनावे છે. जसं दोन पार्टिशन म्हणजे दोन भाग विभाजित करतं, त्याचे उत्तर आहे हेड आणि बॉडी. बरोबर. दुसरा प्रश्न, HTML દસ્તાવેજમાં નીચેનામાંથી કયા વિભાગમાં મેટા ટેગ લખવામાં આવે છે? याप्रमाणे आपल्याला परत 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन नुसार ऑप्शन ए बॉडी, ऑप्शन बी कोड, ऑप्शन सी हेड आणि ऑप्शन डी स्पेशल. तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन सी आपलं हेड. बरोबर. पुढचा प्रश्न, HTML પાનાના જ્યારે મેટા ટેગ ઉપયોગમાં લેવાય ત્યારે વેબ પેજ વિષય નીચેનામાંથી શું વર્ણવવામાં આવે છે? या प्रमाणचा प्रश्न आहे. आता आपण याचे ऑप्शन वाचूया. तर ऑप्शन आहे लेखक, उद्देश आणि चावीरूप शब्दो, ऑप्शन बी माळखू, ऑप्शन सी स्टाईल आणि ऑप्शन डी कद. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं लेखक, उद्देश आणि चावीरूप शब्दो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक नंबर 4, વેબ પેજનું શીર્ષક નીચેનામાંથી કયા ટેગમાં आवरीने दर्शवाय છે? याप्रमाणे शीर्षक म्हणजे टायटल. तर आपण या ठिकाणी तर्क लावू शकतो. उत्तर आहे टायटल, ब्रॅकेट मध्ये टायटल आणि ब्रॅकेट मध्ये स्लॅश टायटल. हे उत्तर असेल आपलं. प्रश्न क्रमांक नंबर 5, HTML દસ્તાવેજમાં નીચેનામાંથી કયા વિભાગમાં આપણે ટિપ્પણી ઉમેરી શકાય છે? टिप्पणी એટલે कमेंट्स. आपण इंग्लिश मध्ये त्याला कमेंट्स म्हणतो. ज्याप्रमाणे आपण ऑनलाईन ज्याप्रमाणे व्हिडिओ वगैरे बघत असेल आणि व्ह्यूअर्स वगैरे आपण व्ह्यूअर्स वर क्लिक करतो आणि काहीतरी कमेंट्स करतो त्या व्हिडिओवर. जर चांगला वाटत असेल तर आपण नाईस वगैरे लिहितो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण HTML दस्तावेज मध्ये कोणत्या विभागामध्ये आपण टिप्पणी लिहितो उमेरी शकाय? तर उत्तर आहे हेड आणि बॉडी બંને. પ્રશ્ન ક્રમાંક નંબર 6, HTML કોડમાં રંગ દર્શાવવા માટે નીચેનામાંથી શું ઉપયોગમાં લેવાય છે? तर या ठिकाणी दिलेले ऑप्शन ए 16 अंकी पद्धतीમાં कलर कोड, ऑप्शन बी दशांश पद्धतीનો कलर कोड, ऑप्शन सी कलर मिक्सिंग मॉडेल आणि ऑप्शन डी टक्कावारीમાં पिक्सल. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे 16 अंकी पद्धतीમાં कलर कोड. बरोबर. 7वा प्रश्न, HTML કોડમાં મુલાકાત લેવાઈ ગયેલ વિઝિટેડ લિંક ગોઠવવા નીચેનામાંથી શું ઉપયોગમાં લેવાય છે? विजिटेड लिंक या प्रश्नामध्ये उत्तर आहे जसं की विजिटेड आहे. तर आपल्याला या ठिकाणी जी लिंक आहे त्याच्या पुढे काय लिहिलेलं असेल वी, तर उत्तर आहे वी लिंक. बरोबर. ऑप्शन दिलेला आहे ए लिंक सुद्धा आहे. ए लिंक कधी असेल की जेव्हा पुढचा प्रश्न आपल्याला पाहावयास मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला कळेलच. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे पुढचा प्रश्न, HTML કોડમાં એક્ટિવ લિંક ગોઠવવા માટે નીચેનામાંથી શું ઉપયોગમાં લેવાય છે? ऑप्शन ए लिंक, ऑप्शन बी वी लिंक, ऑप्शन सी बिफोर लिंक आणि ऑप्शन डी आफ्टर लिंक. तर आपल्याला माहितीच आहे ऍक्टिव्ह लिंक आहे या ठिकाणी. तर उत्तर असेल ए लिंक. ज्याप्रमाणे 7व्या प्रश्नामध्ये विजिटेड होतं तर याचे उत्तर होतं वी लिंक. तर या ठिकाणी ऍक्टिव्ह लिंक आहे तर ए लिंक हे उत्तर आपलं असेल. पुढचा प्रश्न, HTML માં અક્ષરોના સ્વરૂપાંકન માટેના નીચેનામાંથી કયા બે મુખ્ય પ્રકારો છે? કયા બે મુખ્ય પ્રકારો છે या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर उत्तर आहे भौतिक आणि तार्किक विभाग. बरोबर. अशा प्रकारे आपले प्रकरण नंबर 2 चे OMR समाप्त झालेले आहेत. थँक्यू.